ह्या पद्धतीने आपण भरणी करावी। तर आपण बघू शकता आम्ही ह्या पद्धतीने भरणी केलेली आहे। तर ऊस शेतीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी भरणी करणं खूप महत्त्वाचं असतं। ऊस शेतीमध्ये आपण भरणी ह्या पद्धतीने करावी। आम्ही ह्या पद्धतीने भरणी केलेली आहे, आपण बघू शकता। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीमध्ये भरणी करणं खूप महत्त्वाचं असतं। तर जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी भरणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे। भरणीमध्ये जे खते आम्ही वापरतो त्या खतांच्या आधारे आम्हाला जास्तीत जास्त उत्पादन भेटतं। तर भरणीमध्ये व्यवस्थित आणि चांगली खते वापरणं आणि योग्य खतं वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण व्यवस्थित आणि योग्य खतं वापरला तर आपल्या ऊस शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो। तर भरणी हे टर्निंग पॉइंट आहे ऊस शेतीमध्ये। आपण व्यवस्थित भरणी केला आणि व्यवस्थित लागवड वापरला तर आपल्याला खूप छान पद्धतीनं ऊस शेतीमध्ये उत्पादन हे भेटतं। तर जास्त उत्पादनासाठी आपण ह्या पद्धतीनं लागवडीचा डोस वापरू शकता। तर त्याच्यामध्ये आपण युरिया 1 बॅग, MOP 1 बॅग, 10-26-26 1 बॅग, त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे कॉम्बिनेशन असलेली 2 बॅगा वापराव्यात। त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 1 बॅग वापरावी। मायक्रो न्यूट्रिएंट 50 किलो आपण वापरावं। त्यानंतर त्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे टॉनिक 10 किलो आपण वापरावं। त्यानंतर मुळ्यांच्या वाढीसाठी आपण ह्युमिक ऍसिड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासोबत आपण सिलिकॉन 1 बॅग वापरावी। त्यानंतर आपण ही सर्व खते व्यवस्थित वर्मी कंपोस्ट गांडूळ खतासोबत 4 बॅग गांडूळ खतासोबत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। त्यानंतर आपण ते ऊस शेतीला द्यावं। ऊस शेतीला दिल्यानंतर आपण पॉवर टिलरच्या सहाय्याने किंवा बैलजोडीच्या सहाय्याने आपण व्यवस्थित भरणी करू शकता। तर हा डोस 1 एकरासाठी आहे। तर ह्या पद्धतीने आपण ही भरणी केल्याने खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते। तर ऊस शेतीमध्ये निर्णायक कोणती तर गोष्ट असेल ती म्हणजे भरणी आहे। आपण व्यवस्थित भरणी करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये लागवड जी वापरतो त्या लागवडीच्या आधारे आपल्याला खूप छान पद्धतीने पुढे उत्पादन भेटतं। तर ह्याच्यामध्ये गांडूळ खत वापरणं खूप महत्त्वाचं असतं। तर आपण सर्व लागवड गांडूळ खतासोबत मिक्स करून त्यानंतर आपण भरणीला ती वापरू शकता। तर ह्या पद्धतीने आपण जर लागवड वापरला आणि व्यवस्थित भरणी केला तर खूप छान पद्धतीने आपल्याला ऊस शेतीमध्ये उत्पादन हे भेटतं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।